सर्वांना जगामध्ये राहत असताना देव आपल्याला वेळोवेळी पाहिजे असतो, म्हणजे दुःखात पाहिजे असतो, सुखात नको असतं बरं का. तर श्रीमंत लोकांना देवाचं काहीच ज्ञान नसतं, ते देवाला मानत नाहीत. ज्ञानी लोक देवाला मानत नाहीत, ते स्वतःला खूप ज्ञानी समजतात, पण ते शून्य ज्ञान असतं त्यांचं. आणि ते दुसऱ्याला ज्ञान देऊ शकतात, पण स्वतः मात्र पालत्या घड्यावर पाणी असतं. म्हणतात ना की ज्याची वंदावी पावलं, म्हणजे ज्याची हे चांगले आहेत, जो वागतो चांगला त्याची पावलं वंदावीत, म्हणजे त्याच्याप्रमाणे चालावं माणसाने. पण आयुष्यामध्ये ह्या कलियुगामध्ये सगळं उलटच घडत आहे. सर्व गोष्टी उलटच चाललेल्या आहेत. चांगल्या माणसाला त्रास आहे, वाईट माणसाला सुख आहे. एवढं मात्र खरं आहे, आयुष्य जगताना वाईट माणूस सुखात आहे, तो वाईट वागून तो सुख भोगतोय. आणि चांगल्या माणसाला विनाकारण त्रास होतो प्रत्येक गोष्टीचा. बघा ना तुम्ही, जो मनुष्य चांगला वागतो त्याला जगामध्ये प्रत्येक वेळेस त्रास हा झालेलाच आहे. आणि असे बहुतेक लोक आहेत, मीच नाही एकटी, असे बहुतेक लोक आहेत जगामध्ये. निम्म्यापैकी जास्त लोक चांगलेच आहेत आणि निम्म्यापेक्षा लोक वाईट आहेत. मग ते मस्त मजेत आहे, कारण का आहेत? देवाने त्यांना वेळ दिलेली आहे. देव म्हणतो, मी तुला वेळ देतो, त्या वेळेत तू सुधर, नाही तर तुझा अंत करायला मला वेळ लागणार नाही. तर असं आहे. त्यामुळं ती लोक सुखी असतात, मजेत असतात. परंतु दुःखही येणारच असतं. मग दुःख कसं येतं? आजारपण, पुढे काहीतरी संकट येतात मोठी, शरीराला काहीतरी होतं, मोठा अपघात वगैरे. मग ते देवाकडे जातात आणि देव शिक्षा देतो. वाईट व्यक्तीला देव नेहमी शिक्षा देतो, पण त्यांना वेळ दिलेला असतात की तू ह्या वेळेत असा वाग बाबा, बघ तुला थोडा वेळ दिलेला आहे, त्याच्यामध्ये जर सुधारता आलं तर सुधार, नाही तर तुला शिक्षा कुठल्या प्रकारे द्यायची हे मला माहीत आहे. एवढं मात्र देव खरंच करतो आणि माणसाचं घडतं हो, असं म्हणूच नका की घडत नाही. आणि देव शिक्षा देऊन शेवटी त्यांचा अंत हा करतो.